हाय गाईस, कसं आहे तुम्ही? मजेत? हे बघा, आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मच्छीची. आज मी मच्छी बनवणार आहे. मच्छीची रेसिपी मी आणले कुपाचा रस्सा करून तुम्हाला दाखवणार आहे. बघा, चला मी फोडणी करून दाखवते. फोडणीला काय काय घेतलं मी? कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, तेजपत्ता आणि एक मिरची घेतली. आता कढई आपल्या तापला आहे, त्यात आपण तेल टाकून घेऊया. दोन चम्मच म्हणजे दोन म्हणजे अडीच चम्मच टाकले तेल. बसते तेल तापलंय आपला. आता आपण टाकून घेऊया मसाला, तेजपत्ता आणि कढीपत्ता. बरेच टाकलंय. आता आपण कांदा टाकूया. मच्छीला फोडणीला थोडस मिरची बी टाकू शकते आपण, कारण थोडी टेस्ट येते अजून चांगली. चला गाईस, टोमॅटो लाल झाला. आता आपण वाटण टाकून घेऊया. वाटण मी आधीच वाटलेलं होतं म्हणून. तरी मी ते खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे. खोबरा, लसूण, आळा आणि मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे. कांदा नाही वापर केलाय वाटण्याला. आता मसाले टाकायचे. नॉर्मल ठेवायचं. गरम मसाला टाकलाय. पण आता हळद घ्यायची आहे 1 चम्मच. चांगलं हलवून घ्यायचं आहे तेलात. मस्त मसाला. आपण पाणी टाकून घेऊया. थोडस पाणी टाकायचं आणि मस्त कढून घ्यायचं आहे रस्सा. मग नंतर मच्छी टाकायची आहे. आता पाणी टाकलंय, थोडस मस्त कढून घेऊया. मग नंतर मच्छी टाकूया. कढला गाईस, बघा कसं असं कालवण कढून घ्यायचं आहे. आपला मस्त कढलेला आहे. आता आपण मच्छी टाकूया. चांगला हलवायचं आहे. असं हलवून घ्यायचं आहे. पाणी टाकूया थोडा, मग मीठ टाकूया. 2 ग्लास टाकलेत मी.
मीठ टाकूया. दहा 20 मिनिटं ठेवूया, मग मी दाखवते तुम्हाला नंतर. आपला रस्सा झालेला आहे, तळून बी झालेला आहे. मी बंद करत आहे. किती छान झालंय. झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा ही रेसिपी. बाय.